मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। मुंबईसह ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पुढील 4 दिवस सुद्धा मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण बघतोय सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस बरसतो आहे। मुंबईमध्ये सुद्धा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काय पावसाची परिस्थिती? नक्कीच जर पाहायला गेलं तर गुरुवारपासून पुन्हा एकदा राज्यात, मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यात पाऊस हा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत काल पहाटेपासूनच मुसळधार पाऊस हा मुंबई आणि मुंबईतल्या उपनगरात पडत असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। काल सुद्धा जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी मुंबईची तुंबई सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबईचे जे सखल भाग आहे, म्हणजे अंधेरीचा सबवे असू दे, सायन्स सर्कल असू दे, या संपूर्ण सखल भागात थोडा जरी पाऊस झाला तर लवकरात लवकर पाणी साचतं। सध्या मात्र या संपूर्ण ठिकाणावरती महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सध्या तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी त्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत कालपासून संपूर्ण मुंबईला रेड अलर्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत मुंबई, पालघर आणि ठाण्यात रेड अलर्ट हा संपूर्ण रेड अलर्ट असणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। रात्रभर मुसळधार पाऊस असलेला पाहायला मिळतोय। मात्र याचा फटका अजूनही कुठल्याही वाहतूक सुविधावरती झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। जी लोकल आहे ती सध्या 5 ते 10 मिनिटांनी व्यवस्थित धावत असलेली आपल्याला पाहायला मिळते। काल जर पाहायला गेलं तर पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव प्लॅटफॉर्मवरती सुद्धा जर पाणी साचल्याचे जे दृश्य होतं, मात्र आज कुठल्याही रेल्वे रुळावरती पाणी नसल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जवळपास पुढचे 4 ते 5 दिवस मुंबईत पाऊस असेल असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत सकाळच्या वेळेत हा पाऊस पडल्यामुळे कुठेतरी आज मेगा ब्लॉक असल्यामुळे अनेक ज्या लोकल आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अनेक नागरिकांना, सर्वसामान्य मुंबईकरांना वाहतुकीसाठी रस्ते मार्गाचा उपयोग करावा लागतोय। मात्र जोरदार पाऊस असल्यामुळे आणि काही सखल भागात पाणी साचत असल्यामुळे जी वाहतूक सुविधा आहे किंवा जी तुमच्या मागे सुद्धा पावसाची ही दृश्य बघू शकतो। त्यामुळे आज मुंबईसह ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे।